कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन अर्थात कला सादर करीत आहे द कॉन्शियन्स. लेखक अमेय दक्षिणदास, दिग्दर्शक चैतन्य बोरसे. सादर करीत आहे द कॉन्शियन्स. हा काय प्रकार आहे? मला काय म्हणालास का? मी तुला काय म्हणालो नाही, मी तुला एक प्रश्न विचारला. कसला प्रश्न? हा काय प्रकार आहे? कसला प्रकार? विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे, प्रतिप्रश्न करू नकोस. तू प्रकार कसला ते तर सांगशील? प्रकार हा जो तू आता केलास तो, गाणं ऐकण्यात माझी इतकी छान तंद्री लागलेली असताना येऊन बंद करावं असं तुला का वाटलं? मला कशाला वाटेल? तूच म्हणालास ना बंद कर म्हणून येऊन केलं. गाणं बंद कर असं तुला मी म्हणालो कधी? अरे आत्ताच नाही का म्हणालास? मी आत ऐकलं स्पष्टपणे. गेल्या अर्ध्या तासापासून मी एक शब्द तर थोडे अक्षर देखील उच्चारलेलं नाहीये, आणि तुला मात्र माझ्या तोंडचं एक संपूर्ण वाक्य ऐकवलं, ते देखील स्पष्टपणे. मी खोटं कशाला बोलेन श्याम? मला खरंच वाटलं ऐकल्यासारखं म्हणून मी येऊन बंद केलं. आधी स्पष्टपणे ऐकलं म्हणाल, आता ऐकल्यासारखं वाटलं म्हणतेस. ही चर्चा आणखी थोडा वेळ चालू राहिली ना तर बहुतेक ऐकल्यासारखं वाटलं म्हणशील. तुझ्या वागण्यात काही तारतम्यच नाहीये. किमान उच्चारलेल्या शब्दांवर फम राहा. ओके, सॉरी सॉरी श्याम, सॉरी. पण प्लीज चिडचिड करू नकोस ना, मला बरं वाटत नाहीये. सकाळपासून एवढा मायग्रेनचा त्रास होतोय म्हणून सांगू? नशीबवान आहेस. मला मायग्रेनचा त्रास होतोय हे नशीब नाही? नशीब ते नाही, नशीब हे की तुझ्या त्रासाला एक सायंटिफिक नाव आहे आणि तो त्रास म्हणून समाज मान्य आहे. पण या क्षणी मला जो त्रास होतोय तो कोणाला सांगून देखील खरा वाटणार नाही. पण त्यासाठी सॉरी म्हणाले ना मी. दॅट्स ऑल एव्हरीथिंग, राईट? एकदा सॉरी म्हटलं की सगळ्या समस्यांचं समाधान झालं. बरं, आता मला सांग बंद करू का? म्हणजे बंद करते आणि आज जाऊन पडते. आता आणि काय बंद करते? म्युझिक सिस्टम पुन्हा बंद करते. सॉरी सॉरी, ते चुकून उच्चारलं गेलं. सुरू करू का असं म्हणायचं होतं मला. इट्स ऑल राईट, इट्स परफेक्टली ऑलराईट. कारण जिथे मुळात उच्चारच न गेलेलं वाक्य देखील तुला स्पष्टपणे ऐकू येतं ना, तिथे सुरू करू का म्हणत असताना बंद करू का म्हणतेस, त्यात तसं काही विशेष नाही. पण या प्रकाराची मला सवय व्हायला थोडा वेळ लागेल. श्याम, ते चुकून उच्चारलं गेलं. सकाळपासून माझं एवढं डोकं दुखतंय, त्यात तुझी ती चिड 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 म्हणून चुकून बोललं गेलं. बंद आणि सुरू या दोन टोकाच्या अवस्था आहेत मीरा. असणं आणि नसणं, टू बी ऑर नॉट टू बी, त्याची इतकी अशी आपसात गल्लत व्हायला लागली तर सकाळपासून माझं डोकं दुखतंय, त्यात तुझी चिडचिड. एवढं स्पष्टीकरण पुरेसं नाहीये. प्रत्येक गोष्टीचा एवढा कीस पाडायलाच हवा का? जो शब्द ज्या अर्थाचा आहे तो त्याच अर्थानं स्वतः वापरणं आणि इतरांकडूनही तो तसाच वापरला जावा अशी अपेक्षा करणं म्हणजे शब्दांचा कीस पाडणं नव्हे. प्रत्येक शब्दाला एक स्वतंत्र अर्थ असतो मीरा. म्हणून जेव्हा कोणी हो म्हणतं ना तेव्हा त्याचा अर्थ बहुतेक हो किंवा अजिबात नाही असा होत नाही. आपण 3 वाजता भेटू असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा त्याचा अर्थ आपण 3:30 ला भेटलो तरी चालेल असा होत नाही. मी माझा निर्णय विचार करून 2 दिवसांनी कळवतो असं जेव्हा कोणी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही माझ्या निर्णयाची 4 दिवस वाट पहा, मग तुम्हीच मला फोन करा आणि मी आधीच ठरवून ठेवलेला माझा नकार आहे का असा होत नाही. क्षुल्लक गोष्टीचा विनाकारण केवढा भाव करतोयस तू. गोष्ट क्षुल्लक तुझ्या दृष्टीने असेल, माझ्या नाही. आणि मी विनाकारण एवढा भाव करतोय असं जर तुझं म्हणणं असेल तर याचा अर्थ तुझं काही चुकतंय हेच तुला मान्य नाहीये. मी असं म्हटलेलं नाही. हो, पण जे म्हणाले त्याचा अर्थ तोच होतो. एरवी विनाकारणचा अर्थ काय? आणि मी विनाकारण भाव करतोय ना कारण जे घडतंय ते पहिल्यांदा घडत नाहीये. या अशा चुका तू यापूर्वी अनेकदा करून झालेल्या आहेत. नाहीतर मी आता काहीही म्हटलेलं नसताना येऊन तू म्युझिक सिस्टीम बंद केली. उद्या साधं प्यायला पाणी मागितलं तर कदाचित टीव्ही लावशील. संध्याकाळी याला उशीर होईल म्हणलं तर आंघोळही घालशील. आणि वर छोट्या गोष्टींचा विनाकारण भाव करू नकोस म्हणून मलाच सुनावशील. श्याम, तू मला जेवढं वेंधळं आणि निर्बुद्ध ठरवण्याचा प्रयत्न करतोयस ना तेवढी निर्बुद्ध मी नक्कीच नाहीये. तेवढी निर्बुद्ध नाही तर केवढे सांग, कारण निर्बुद्ध तर तू आहे. मी निर्बुद्ध नाहीये श्याम. स्वतःबद्दल एवढी खात्री तुला. चल मग आपण एक खेळ खेळूया.
तुझी आपण एक परीक्षा घेऊया. मला कुठलाही लहान मोठा आकडा सांग. मला या खेळात स्वारस्य नाहीये. स्वारस्य नाहीये? मी उगीच तुला निर्बुद्ध ठरवण्याचा प्रयत्न करतो असं म्हणालीस ना तू. मग स्वारस्य नाहीये म्हणून कसं चालेल? सांग, एक आकडा सांग. बर मी सांगतो 3 ठीक आहे. तुझी बुद्धिमत्ता सिद्ध करण्याच्या मी तुला 3 संधी देतो. तुला मी 3 प्रश्न विचारेन, अगदी जनरल, नॉलेज ओरिएंटेड नाही, अगदी जनरल. ओके? त्या 3 प्रश्नांपैकी कुठल्याही एका प्रश्नाचं जरी तू समाधानकारक उत्तर दिलंस ना तरी मी माझा पराभव मान्य करेन. ओके? श्याम, माझं सकाळपासून प्रचंड डोकं दुखत आहे. क्वेश्चन नंबर 1, ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे तुला? हो. त्या गोष्टीचं तात्पर्य सांग. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. कुठलंही काम चिकाटीने करत राहिलं की यश मिळतंच. कन्व्हेन्शनल रिझनिंग, ऍब्सोल्यूट रॉट. सशाच्या वेगाने जायचं, फक्त झोपण्याचा मोह टाळायचा म्हणजे कासवाची आपली स्पर्धा जुळत नाही. दिस शुड बी द कन्क्लुजन. याचा अर्थ तुझं इंटरप्रिटेशन 0. आता क्वेश्चन नंबर 2, समजा तुझ्या एका हातात 1 किलो कापूस आणि दुसऱ्या हातात 1 किलो लोखंड ठेवलं तर तुला जास्त जड काय वाटेल? लोखंड. दोन्हीचं वजन सारखंच म्हणजे 1 किलो असताना लोखंड जड कसं? याचा अर्थ तुझा अलर्टनेस देखील 0. आता शेवटचा प्रश्न, तुझी बुद्धिमत्ता सिद्ध करण्याची शेवटची संधी. एक शक्यता गृहीत धर, तुझ्या समोर एक लहान मूल आणि एक म्हातारा वैज्ञानिक पाण्यात बुडून मरतायत आणि त्या दोघांपैकी तू कोणाला तरी एकालाच वाचवू शकतेस. कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करशील? प्रॅक्टिकल उत्तर दे मला. वैज्ञानिकाला. का? कारण तो वैज्ञानिक आहे, समाजाला त्याचा उपयोग आहे. समाजाला त्याचा उपयोग व्हायचा तो होऊन गेलाय. तो म्हातारा आहे, भूतकाळ आहे, पण लहान मूल मात्र भविष्य आहे. त्याच्या नशिबी कदाचित त्याही पेक्षा मोठा वैज्ञानिक पुढे लिहिला असेल तर. बट एनिवे, लहान मूल आणि वैज्ञानिक ही दोन्ही उत्तरे प्रॅक्टिकल नाहीत मीरा. प्रॅक्टिकल उत्तर हे आहे की ते दोघेही पाण्यात बुडून मरतायत आणि तुला पोहता येत नाही. पण शक्यता गृहीत धर असं तूच म्हणाला होतास ना? मी शक्यता गृहीत धर म्हणालो होतो, क्षमता नव्हे. सो दॅट्स इट. मी विचारलेल्या 3 प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं तुला समाधानकारक उत्तर देता आलेलं नाही. आता तरी तुला तुझा पराभव मान्य आहे की नाही? श्याम, तू मला इंटिमिडेट करतोयस. या सर्व शब्दांच्या आणि तर्कांच्या जाळ्यात अडकवून गोंधळून टाकतोयस. मान्य आहे की तू माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहेस. तू ज्या वेगाने विचार करतोस, तर्क रचतोस, त्याची बरोबरी मला करता येत नाही आणि करायला गेले की चुका होतात. पण याचा अर्थ माझ्याकडे उत्तर नसतातच असं नाही. अरे, विचार करायला थोडासा वेळ, थोडीशी मनशांती मिळाली तर मीही उत्तर देऊ शकते रे. ऑल राईट, हे सुद्धा मान्य. तुझा हा गैरसमज सुद्धा आपण पुराव्यानिशी दूर करूया. हे बघतेस का मीरा, हे काय आहे? फाईल आहे. करेक्ट, पण यात काय माहिती? गेल्या वर्षभरात तू केलेल्या चुकांची यादी आहे. एकूण 1100 घटना आहेत. 1100 चुका वर्षभरात म्हणजे रोज ऍव्हरेज 3 चुका. वाचून बघ किती वारंवार आणि बालिश चुका घडल्यात तुझ्या. तारीख, वार आणि वेळेशी लिहून ठेवल्यात मी. इतका खदखदत होतास तू आता? इतकं सहन करत होतो मी. बट दॅट्स नॉट द पॉइंट. ही फाईल नीट लक्ष देऊन वाच. यातल्या प्रत्येक मुद्द्यावर, प्रत्येक वाक्यावर नीट विचार कर आणि 1100 पैकी कुठल्याही 25 चुकांचं मला स्पष्टीकरण दे. आणि स्पष्टीकरण लेखी दे. 7 दिवसाची मुदत देतो मी तुला. पण त्यानंतर मात्र मला प्रश्नच कळला नाही, मला विचार करायला वेळ मिळाला नाही, मला इंटिमिडेट केलं गेलं किंवा मला मायग्रेनचा खूप त्रास होतोय, असं कुठलंही स्पष्टीकरण चालणार नाही. श्याम, हे अपमानास्पद आहे. आता या विषयावर आपण बोलूया ते 7 दिवसानंतर, याचं लेखी उत्तर देऊन झाल्यानंतर. ओके, ऑल द बेस्ट मीरा. स्वतःला सिद्ध करण्याची प्रत्येक संधी मी तुला देतोय मीरा. पण त्यानंतर म्हणू नकोस की मी तुझ्यावर अन्याय केला म्हणून. मिस्टर श्याम,
सत्यश्री मनस्वी. मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय. नाव काय म्हणाल तुमचं? मनस्वी, सत्यश्री मनस्वी. सत्यश्री मनस्वी. नाईस नेम. कम इन मिस मनस्वी. थँक यू. हॅव अ सीट. ड्रिंक्स? नो थँक्स. तुम्ही घ्या तर. ऍक्च्युली मला खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय. बोला. मिस्टर श्याम, क्रिस्टल आर्ट गॅलरी मधून तुम्ही नुकतंच एक पेंटिंग विकत घेतलंय. हो, घेतलंय. द कॉन्शियन्स नावाचं हेच ते. बट व्हॉट अबाउट इट? या पेंटिंगसाठी तुम्ही जेवढी रक्कम मोजली तेवढी या क्षणी या पर्समध्ये आहे. ही रक्कम मी इथेच ठेवते आणि तुमची हरकत नसेल तर हे पेंटिंग इथून घेऊन जाते. व्हॉट नॉनसेन्स. मनस्वी, हे पेंटिंग मला खूप आवडलं म्हणून एक मोठी रक्कम मोजून मी ते विकत घेतलं. ती तुम्हाला परत करण्याची माझी तयारी आहे. असेल, पण हे पेंटिंग तुम्हाला परत करायची माझी तयारी नाहीये. बट वेट, ह्या पेंटिंग साठी मी किती पैसे मोजले हे तुम्हाला काय ठाऊक? मुळात हे पेंटिंग मी घेतलंय हे तुम्हाला कळण्याचं कारण काय? तुम्ही विकत घेण्यापूर्वी या पेंटिंगची मालक मी होते मिस्टर शाह. गेल्या 3 पिढ्या या पेंटिंगची मालकी आमच्याकडे आहे. ज्या आर्ट डीलर कडून तुम्ही ते विकत घेतलं ते त्याच्याकडे विक्रीसाठी मीच सोपवलं. स्वतःहून विक्रीसाठी ठेवलं आणि आता विकलं गेलं तुम्हाला ते परत हवंय? मला ते परत नकोय. आता म्हणाला हवंय. मी परत हवंय असं नाही म्हणाले. मी म्हणाले तुमची हरकत नसेल तर मी ते इथून घेऊन जाते. मनस्वी, तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मिस मनस्वी, काही पर्सनल कारणाने या क्षणी माझा मूड फारसा चांगला नाहीये. तेव्हा तुमचा हा बुजवतो जाण्याचा खेळ खेळण्याची माझी मनस्थिती नाहीये. तुम्ही असंच असंबद्ध बोलणार असाल तर मी तुम्हाला फार तर फार 10 मिनिटं देऊ शकतो. तुम्हाला जे बोलायचंय ते बोला. देन टू बॉटम्स अप अँड से गुड नाईट. ऑल राईट मिस्टर शाह. मिनिटांचं बंधन असेल तर मी थेट मुद्द्यालाच हात घालते. दॅट्स बेटर. 18व्या शतकाच्या शेवटी स्कॉटलंडमध्ये आर्गस बेलोना नावाचा एक राजा होऊन गेला. तो अत्यंत न्यायप्रिय होता. छोट्या छोट्या चुकांनाही कठोर शिक्षा करायचा. अन्यायाचा त्याला अतिशय. मनस्वी, थेट हात घालायचा मुद्दा तुमचा 18व्या शतकात सुरू होणार असेल तर वर्तमानात पोहोचायला तुम्हाला बराच वेळ लागेल. एवढं लक्षात ठेवा, मी तुम्हाला फक्त 10 मिनिटं दिले. 9 मिनिटं आणि 60 सेकंद बस. 9 मिनिटांनंतरचा 61वा सेकंद मीही तुमच्याकडे मागणार नाही मिस्टर शाह, खात्री बाळगा. पण मला जे सांगायचंय त्याकरता ही प्रस्तावना खूप आवश्यक आहे. ऑल राईट मनस्वी, द स्टेज इज युअर्स. थँक्यू. सॉरी, कुठे होतो आपण? मी इथेच आहे. तुम्ही 18व्या शतकात होतात. हा, तर कुठल्याही गुन्हेगाराला शिक्षा करण्याची राजाची पद्धत खूप विचित्र होती. गुन्हेगाराच्या सत्सद विवेक बुद्धीला आवाहन करून प्रायश्चित्ताची आणि हातून घडलेली चूक सुधारण्याची एक संधी तो द्यायचा. पण तीच चूक पुन्हा घडली तर मात्र कठोर शिक्षा करायचा. जसा गुन्हा तशी शिक्षा. ज्या इंद्रियाचा गुन्हा त्या इंद्रियालाच शिक्षा. तो राजा किंग कॉन्शियन्स म्हणून ओळखला जायचा आणि हे पेंटिंग त्याच राजाचे. या पेंटिंगचा चित्रकार रुबिन्स मिडलब्रुक नावाची एक अत्यंत विन्सिकल व्यक्ती होती. आपलं एखादं तरी पेंटिंग जगातलं सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखलं जावं या विचाराने तो झपाटला होता. आपल्या त्याच महत्वाकांक्षी पेंटिंगचा विषय म्हणून त्यानं किंग कॉन्शियन्सची निवड केली. चित्रात जिवंतपणा यावा म्हणून फुलपाखरांना कुस्करून रंग तयार केले. राजाच्या सवडीने चित्र पूर्ण व्हायला 6 महिने लागले. 6 महिन्यांनी रुबिन्सचं चित्र पूर्ण केलं आणि त्याच क्षणी समोर बेसावत बसलेल्या राजाचा खून केला. चित्र पूर्ण होण्याचा दिवस आणि राजाच्या मृत्यूचा दिवस एकच असेल तर चित्राला खूप प्रसिद्धी मिळेल असा त्याचा अंदाज होता. पण तो अंदाज खरा ठरतो की नाही हे बघण्यासाठी तो स्वतःच जिवंत राहिला. काहीच दिवसांनी आपल्या स्टुडिओत छिन्न विछिन्न अवस्थेत मरून पडलेला आढळला. आयुष्यभर न्यायाची बूज राखणाऱ्या किंग कॉन्शियन्सचा असा दगाबाजीने खून झाल्यामुळे त्याचा संतप्त अंश या चित्रात उतरला असावा आणि त्यानेच या चित्रकाराचा न्याय केला असावा असं मानलं गेलं.
राजा आणि चित्रकार या दोघांच्याही मृत्यूमुळे हे चित्र मात्र अशुभ मानलं गेलं आणि बरीच वर्ष उपेक्षित राहिलं. मिस्टर श्याम, 18व्या शतकातून मी आता 20व्या शतकात येते. या असल्या गोष्टींवर विश्वास नसणाऱ्या माझ्या आजोबांनी ते लंडनच्या एका ऑक्शन मधून विकत घेतलं आणि भारतात आणलं. त्यांनी ते आपल्या घराच्या दिवाणखान्यात लावलं आणि अचानक ते भ्रमिष्ठासारखे वागायला लागले. एकांतात बडबडायचे, रात्री अपरात्री गल्लीतल्या एका विहिरीच्या काठावर तासन तास उभे राहायचे. आणि काही दिवसांनी त्याच विहिरीत बुडून त्यांचा मृत्यू झाला. पट्टीचे पोगणारे माझे आजोबा विहिरीत बुडून मेले. या भयंकर प्रकारानंतर माझ्या वडिलांनी ते पेंटिंग तडकाफडकी विकून टाकले. ते ज्याला विकलं त्याचाही आठवड्याभराने ऍक्सिडेंट झाला. मग का कुणास ठाऊक, पण वडिलांनी ते पेंटिंग पुन्हा घरी आणलं. त्यांनी ते पेंटिंग घरी आणलं आणि अचानक त्यांचंही वागणं बदललं. जरा फिरून येतो म्हणून त्याचे घरातून बाहेर पडले, ते परत आलेच नाही. त्यांच्या पश्चात या पेंटिंगची मालकी माझ्याकडे आली आणि हे पेंटिंग माझ्या घरात ठेवून घ्यायची माझी तयारी नव्हती. आणि म्हणूनच ते एका मोठ्या रकमेला क्रिस्टल आर्ट गॅलरीत मी विक्रीसाठी सोपवलं. या पेंटिंगचा इतिहास समोरच्याला न सांगता तो विकल्याचा प्रयत्न केल्यामुळे माझ्या वडिलांच्या वाट्याला जे आलं ते मला नकोय. आणि म्हणूनच जो कोणी हे पेंटिंग विकत घेईल त्याला या पेंटिंगचा इतिहास स्पष्टपणे सांगायचा आणि त्यानंतरही तो हे पेंटिंग ठेवून घ्यायला तयार झाला तरच विक्री पूर्ण झाली असं समजायचं मी ठरवलं. इन शॉर्ट मिस्टर श्याम, या पेंटिंगला स्वतःभोवती अन्याय आवडत नाही आणि हे माहीत असूनही तुम्ही हे पेंटिंग ठेवून घ्यायला तयार असाल तर ठीक, नाहीतर ही रक्कम मी इथेच ठेवते आणि हे पेंटिंग इथून घेऊन जाते. इज इट ऑल? तुम्हाला जे बोलायचं होतं ते बोलून झालं? नाही, 3 मिनिटं अजून शिल्लक आहेत. असं म्हणतात की हे पेंटिंग प्रायश्चित्ताची एक संधी देतं. त्यामुळे जो कोणी ह्याचा मालक असेल त्याच्या आयुष्यातले अन्यायाचे प्रसंग पुन्हा जसेच्या तसे घडतात. मागच्या वेळी केलेली चूक मात्र यावेळी टाळायची हीच त्याला मिळालेली प्रायश्चित्ताची एक संधी. तशी चूक टाळली तर क्षमा, पण तीच चूक, तोच अन्याय पुन्हा घडला तर मात्र कठोर शिक्षा. चित्रकार आपल्या स्टुडिओत मरून पडलेला आढळला तो चित्र पूर्ण झाल्याच्या 7व्या दिवशी. आजोबा विहिरीत बुडाले ते चित्र घरात लावल्याच्या 7व्या दिवशी. माझे वडील घरातून नाहीसे झाले ते चित्राची मालकी त्यांच्याकडे आल्याच्या 7व्या दिवशी. आणि आता तुम्ही आयुष्यात कोणावर अन्याय केला नसेल तर काळजीचं कारण नाही. एरवी तुम्ही हे पेंटिंग विकत घेऊन घरात लावलं याचा 7वा दिवस उद्या आहे मिस्टर श्याम. My time is up. All right. Good night. हॅलो, हा बोलतोय. कोण? डॉक्टर देसाई? काय क्रिटिकल आहे? ऑपरेशनची आवश्यकता नाही? तुम्ही सुरू करा, लगेच सुरू करा. मी निघालोच. पैशाची अजिबात काळजी करू नका, मी आलोच.
मग 5-6 तासानंतर पुन्हा का आला? पुन्हा का आले? तुम्ही फोन करून बोलावलं म्हणून आले मी. व्हॉट नॉनसेन्स. मी कधी फोन केला तुम्हाला? आत्ता अर्ध्या तासापूर्वी. गेल्या पाऊण तासापासून मी त्या फोनच्या आसपास देखील फिरकलो नाहीये आणि तुम्हाला माझ्याशी बोलण्यासारखं वाटतंय. मला बोलल्यासारखं वाटत नाहीये मिस्टर श्याम. आपलं बोलणं झालंय. शक्य नाही. म्हणजे मी खोटं बोलतेय? ते मला माहित नाही, पण मी खोटं बोलत नाही हे निश्चित. ऑलराईट. अर्ध्या तासापूर्वी माझ्या मोबाईलवर आलेला हा कॉल बघा आणि हा नंबर तुमचा आहे की नाही ते सांगा. हा नंबर तुमचा नसेल ना तर मी निमूटपणे इथून निघून जाईल. नंबर तर माझाच आहे. कॉल ड्युरेशन 1 minute 18 seconds. म्हणजे बोलणं झालंय. मग मी वेगळं काय सांगतेय? पण तुम्हाला फोन केल्याचं मला आठवत नाहीये. पण माझ्या फोनवरून दुसरं कोणी बोलणंही शक्य नाही. पण कॉल झालाय म्हणजे काय घडलं असेल बरं? सरप्राइजिंग. खरंच आश्चर्य नाही. मिस्टर श्याम, रात्रीचे 2:30 वाजताय. इतक्या अपरात्री मी इथे आश्चर्यचकित होण्यासाठी आलेली नाहीये. काहीतरी महत्वाचं बोलायचंय, पण फोनवर बोलण्यासारखं नाही म्हणालात म्हणून आले. त्यामुळे प्लीज लवकर सांगा तुम्ही मला इथे का बोलवलंय? मुळात तुम्हाला बोलवल्याचंच मला जिथे आठवत नाहीये. तिथे का बोलवलं ते कसं सांगू? बरं ठीक आहे, तुमचं असंच म्हणणं असेल तर जाते मी. गुड नाईट. मनस्वी, प्लीज. आज सकाळपासून मला खूप अस्वस्थ वाटतंय. त्यातून माझं डोकं प्रचंड दुखतंय म्हणून कदाचित मी विसरलो असेल. आय एम नॉट शुअर. तुम्ही मला 5 मिनिटं देता का प्लीज? कदाचित मला आठवलं. या बसा ना 5 मिनिटं प्लीज. ठीक आहे. हॅव अ सीट प्लीज. ड्रिंक्स? नो थँक्स. तुम्ही घ्या होतं. तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर मला तुझ्याशी बोलायचंय. काय बोलायचंय? आपल्या रिलेशन बद्दल, आपल्या निरर्थक रिलेशन बद्दल बोलायचंय. तुला जे बोलायचंय ते बोल, पण थोडक्यात बोल. थोडक्यात बोलून संपणारा विषय नाहीये हा श्याम. संपेल कधी ते बघू आपण. तू सुरू तर कर. असणं आणि नसणं या टू बी और नॉट टू बी इतक्या टोकाच्या अवस्था आहेत असं तू म्हणाला होतास ना. तीच ती वाक्य पुन्हा उच्चारणार असेल ना तर हा विषय थोडक्यात सोड, पण पुढच्या वर्षीपर्यंतही संपणार नाही. काही नवीन असेल तर बोल, अदरवाइज गुड नाईट. नवीन आहे श्याम. गुड. नवीन हे आहे की आपल्या नात्यातला टू बी और नॉट टू बी चा तो क्षण येऊन ठेपलाय. म्हणजे आपलं रिलेशन आता मला खूप असह्य झालंय श्याम. कारण ते रिलेशन कमी आणि युद्ध जास्त झालंय. एक असं युद्ध ज्यात शब्दांना डाव टाकले जात आहे, वाक्यांचे व्यूह रचले जात आहेत, व्याकरण एखाद्या शस्त्रासारखं वापरलं जात आहे. पावली हार जीत होतीये, मान अपमान होतोय आणि यात माझ्या भावना गुदमरून गेल्यात श्याम. माझं तुझ्यावर, या संसारावर खरंच खूप प्रेम आहे. पण आता मला हे सगळं सहन होत नाहीये. प्रत्येक क्षण असह्य झालाय. आणि खरं सांगू का, युद्धासारख्या लढल्या जाणाऱ्या या नात्यात आता मला हारण्याची सोड, मला जिंकण्याची ही इच्छा उरलेली नाहीये. ही हार जी तुझ्या इच्छेवर नाही, गुणवत्तेवर अवलंबून आहे. गुणवत्तेवर? शत्रू नाही आहोत आपण एकमेकांचे, नवरा बायको आहोत. नवरा बायकोतलं नातं परस्परांच्या प्रेमावर, आपुलकीवर अवलंबून असतं की गुणवत्तेवर? हे वाक्य मी वेगळ्या संदर्भात उच्चारलं होतं. पण एनिवे, हा तू मोनोलॉग उच्चारलास ना, हा इफेक्टिव्ह असला तरी टाइमली नाहीये. तुझ्या लक्षात नसेल कदाचित, पण आपण या सगळ्या विषयावर 7 दिवसांनी बोलणार आहोत. मी जे बोलले तो मोनोलॉग नव्हता श्याम, ती माझी वेदना होती. तुझ्या सोबत राहणं किती कठीण आहे याचा कधी तटस्थपणे विचार करून बघ. मी तुझ्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य बदलवून टाकलंय. तू माझ्यासाठी, या संसारासाठी स्वतः थोडी सुधारणा नाही घडवू शकत? नाही घडवू शकत, कारण सुधारणा घडवून आणण्यासाठी मुळात बिघडलेला असणं आवश्यक आहे, जो मी नाहीये. त्याच्यामुळे माझ्या इच्छा असली तरी सुधारणा होऊ शकत नाही. परफेक्शन कॅनॉट बी इम्प्रूव्ड ऑन मीरा. श्याम, नातं तुटतंय.
आलाय तरीही तुझा व्याकरणाचा हेका सोडायला तू तयार नाहीयेस. कदाचित मीच चूक आहे, तूच बरोबर आहेस. माझीच अपेक्षा चुकतीये. पण आता परिस्थिती बदलणार नसेल ना, तर मला असं राहणं शक्य नाही. मला असंच राहणं शक्य नाही श्याम. अश्रू ढाळून तू किती मेलोड्रामा केलास तरी वस्तुस्थिती बदलणार नाहीये. कारण योग्य ते योग्य, अयोग्य ते अयोग्यच. मी असाच जगत आलोय आणि असाच जगत राहणार. मिस्टर श्याम, तुमचं काय चाललंय? तुम्ही एकटेच काय बडबडताय? काय म्हणाला? मी म्हणाले तुम्ही एकटेच काय बडबडताय? काय बोलताय तुम्ही? एकट्याने बडबडायला मला काय वेळ लागलाय? मी माझ्या बायकोशी बोलत होतो. बायकोशी? कुठे तुमची बायको? इथेच तर होती, आता आत गेली. इथेच होती तर मला कशी दिसली नाही? तुम्हाला दिसली नाही? नाही. तुमच्यापासून आता काही फुटा उभी असलेली व्यक्ती तुम्हाला दिसली नाही? उभी असती तर दिसली असती. उभी असती तर म्हणजे मग त्यावेळी कशी दिसली होती? कोणत्या वेळी? या पेंटिंगची हिस्ट्री सांगायला तुम्ही इथे पहिल्यांदा आलात त्यावेळी? नाही, तुमची बायको मला तेव्हाही दिसली नाही. आपण बोलत असताना स्नॅक्सची प्लेट इथे ठेवून गेली होती. असं काहीही घडलं नव्हतं. घडलं नव्हतं म्हणजे स्नॅक्सची प्लेट इथे नव्हती? स्नॅक्सची प्लेट इथे होती की नव्हती ते मला आठवत नाही, पण ती माझ्या समोर कोणी आणून ठेवलेली नव्हती एवढं नक्की. कमाल करताय तुम्ही मनस्वी. अहो, तुमच्या डोळ्यात एका घडलेल्या घटना तुम्ही पाहिलंच नाही असं कसं म्हणू शकता? याचा अर्थ एक तर तुम्ही म्हणजे चेष्टा करताय, नाहीतर एक मिनिट. हॅलो, हा बोलतोय. कोण? डॉक्टर देसाई? मी निघतच होतो. काय काय कधी? आर यू ऑल राईट मिस्टर श्याम? हो, असं अचानक काय झालं तुम्हाला? कोणाचा फोन होता? एनी बॅड न्यूज? मिस्टर श्याम? मनस्वी, डॉक्टर देसाईचा फोन आला होता. कोण डॉक्टर देसाई? ते म्हणाले आता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये झालेलं माझ्या बायकोचं ऑपरेशन फेल झालं आणि त्यात तिची डेथ झाली. तुमच्या बायकोची डेथ? पण ती तर इथेच होती म्हणालात ना तुम्ही. मग काय ते मलाही माहिती नाही मनस्वी. पण संध्याकाळी तुम्ही येऊन गेलात आणि त्यानंतर डॉक्टर देसाईचा फोन आला होता. ते म्हणाले मीराची तब्येत अचानक क्रिटिकल झाली आहे, अर्जंट ऑपरेशन आवश्यक आहे. मी त्यांना म्हणलं तुम्ही लगेच ऑपरेशन सुरू करा. मी निघालोच. पैशाची अजिबात काळजी करू नका. आम्ही हे सगळं बोलत होतो आणि त्याच वेळी मीरा इथे उभी होती. हे कसं शक्य मला माहित नाही, पण मीरा इथे त्यावेळी उभी होती हे निश्चित. मनस्वी, हे सांगलं मी तुम्हाला फोन केला होता. आता मला आठवलं, मीच तुम्हाला फोन केला होता. आता हॉस्पिटलमध्ये मरण्यापूर्वी कित्येक दिवस कोमात पडून होती मीरा. पण त्याच वेळी माझ्या अवतीभोवती वावरत होती, माझ्याशी बोलत होती, माझ्याशी वाद घालत होती आणि मी तिच्या जाळ्यात वेळासारखं अडकत चाललो होतो. रिलॅक्स मिस्टर श्याम. बसा, शांत व्हा. हो, मगाशी तुम्हाला हेच सांगण्यासाठी मी आले होते, पण अनफॉर्च्युनेटली एनिवे तुमच्या इच्छेखातर हे पेंटिंग मी
उद्या सकाळीच इथून नेण्याची व्यवस्था करते का? उद्या सकाळी? नाही नाही, मला ते पेंटिंग ते क्षणभर नकोय. तुम्ही हात घेऊन जा प्लीज. कम ऑन मिस्टर श्याम, इतक्या अपरात्री हे पेंटिंग घेऊन मी कुठे जाऊ? आणि ते मला क्रिस्टल आर्ट गॅलरीत परत सोपवावं लागेल. माझ्या स्वतःच्या घरात ठेवून घेण्याची माझी तयारी नाहीये. आणि तुमची ही अवस्था बघितल्यानंतर तर मुळीच नाही. मनस्वी, मग तुम्ही सकाळपर्यंत इथेच थांबा प्लीज. काय? मनस्वी प्लीज, मी आजपर्यंत कधी कोणाला विनंती केली नाही, पण तुम्हाला करतोय. तुम्ही हे पेंटिंग घेऊन जाईपर्यंत इथेच थांबा प्लीज. बरं ठीक आहे, माझ्या थांबण्याने तुम्हाला आधार वाटणार असेल तर थांबते मी. थँक्यू, थँक्स अ लॉट. ठीक आहे, तुम्ही बसा, मी 5 मिनिटात आले. आता कुठे निघाला? अहो, गाडी रस्त्यावर लावून आलीये. आता रात्रभर इथेच थांबायचं म्हटल्यावर पार्किंग मध्ये लावून येते ना. राहू दे ना, रस्त्यावर काय बिघडतंय? कम ऑन मिस्टर श्याम, अहो इतके घाबरून जाऊ नका. 5च मिनिटांचा प्रश्न आहे. बसा बरं, बसा, मी आलेच. हा, पण या 5 मिनिटात ती पुन्हा आली तर? पुन्हा यायला मुळात इथे कोणीच नाहीये. आहे ती तुमच्या कल्पनेत आहे. तुम्ही रिॲक्ट करताय म्हणून आहे. तुमच्या अवतीभोवती जो घडतोय ना, तो तुमचा भूतकाळ आहे, वर्तमान नाही. त्यावर रिॲक्ट करू नका, दुर्लक्ष करा. ओके, आलेच मी. मी हे घर सोडून जायचं ठरवलंय, कायमचं. मी हे घर कायमचं सोडून जाते, यावर तुला काहीच बोलायचं नाहीये? आश्चर्य आहे, पण तू जरी गप्प राहिलास ना, तरी आज मी मात्र बोलणार आहे. इतके दिवस जे बोलायचं टाळलं ते सगळं बोलणार. तुला माहित आहे का, सौंदर्य, संपत्ती यापेक्षा मला कायमच बुद्धिमत्तेचं जास्त आकर्षण वाटायचं. सामान्य लोकांना अवतीभोवती बघून मी थोडी अस्वस्थ व्हायचे. आणि म्हणूनच जगातला सर्वात बुद्धिमान पुरुष आपला नवरा असावा अशी माझी फॅन्टसी होती. आणि मग केव्हा तरी तुझ्याशी ओळख झाली आणि तुझ्या बुद्धिमत्तेवर भाळून मी तुझ्याशी लग्न केले. पण कालांतराने एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मीडियोकर लोक जरी तुला आवडत नसले तरी त्यांचं अवतीभवती असणं ही तुझी मानसिक गरज आहे. त्यांच्या सामान्य वागण्या बोलण्याने तुला तुझ्या स्वतःच्या वेगळेपणाबद्दल समाधान वाटतं. त्यांच्या चुकांवर ताशेरे ओढण्यात तुझा बौद्धिक अभिमान सुखावतो. आणि तसं झालं नाही की तू अस्वस्थ होतोस. आणि म्हणूनच श्याम, मी सामान्य व्यक्तीसारखं वागायची सवय लावून घेतली. मुद्दाम चुका करायची सवय लावून घेतली. माझ्या चुकांवर चिडचिड करण्यात तुला बौद्धिक सुख मिळावं म्हणून. आणि मग आज ना उद्या केव्हा तरी तुझा इगो तृप्त होईल आणि आपण ही सुखाचा संसार करू या अपेक्षेत. पण तसं घडलं नाही आणि तसं घडणं शक्यही नव्हतं. कारण अहंकार पोसला गेला की तो विकृत बनतो. तुझी बुद्धिमत्ता ही केवळ शब्दांचे खेळ आणि व्याकरणाच्या कसरती करण्यात गुंतून पडली आणि त्या बुद्धीच्या विकृत गरजा पूर्ण करता करता माझ्या व्यक्तिमत्वाची ओढाताण होऊ लागली. तुझ्या संवेदना पूर्ण मरून गेल्या श्याम. स्वतःच्या कर्तेपणापेक्षा इतरांच्या नाकर्तेपणात तुला जास्त मजा वाटू लागली आहे आणि ती फाईल त्याचा पुरावा. त्याच्या स्पष्टीकरणासाठी मला 7 दिवसांच्या मुदतीची गरज नाहीये श्याम. कारण त्यातली प्रत्येक चूक ही ठरवून आणि जाणून बुजून केलेली आहे. आंधळ्या नवऱ्यासाठी स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधल्याचं उदाहरण आहे आपल्याकडे. पण नवऱ्याच्या आंधळ्या इगोसाठी स्वतःच्या बुद्धिमत्तेवर पट्टी बांधायचं धाडस मी दाखवलं.
पण आज ती पट्टी मी काढून ठेवणार आहे. तुझ्या नजरेला नजर देणार आणि ज्या बुद्धीचा तुला अभिमान आहे ना तिचा पराभव करून दाखवणार. बोल श्याम, या युद्धाला तयार आहेस का? इनफ इनफ इज इनफ. खूप बोललीस, खूप जास्त बोललीस. तुझी बडबड मी इतका शांतपणे ऐकून घेतो याचा अर्थ माझ्याकडे त्याचं उत्तर नाही असं नाही. उत्तर तुझ्याकडे कायमच तयार असतं श्याम, पण ते तयार असतं म्हणून योग्यच असतं असं नाही. हे बघ, आज माझी तब्येत ठीक नाहीये. तुझ्याशी वाद घालत बसण्याची माझी इच्छा नाहीये. वादविवादात तू कधीपासून आजारपणाचा आधार घ्यायला लागलास? मी आजारपणाचा आधार घेत नाही, मी आहेच आजारी. मिस्टर श्याम, मनस्वी, 5 मिनिटं सांगून गेल्यावर किती वेळ लावला? मी तुम्हाला काय सांगून गेले होते आणि तुम्ही काय करताय? मी काय केलं? तुम्ही पुन्हा एकटेच बडबडताय. एकटा नाही काय, मी माझ्या बायकोशी बोलतोय, राईट? ओ माय गॉड, आय एम सॉरी मनस्वी, आय एम रिअली सॉरी. मी शांत राहण्याचा खूप प्रयत्न केला, खरंच केला, पण शेवटी माझा संयम सुटला. पण मी माझा संयम सुटू दिला नाही. तू माझा पदोपदी कितीही अपमान केलास तरी, कारण तुझं माझ्यावर नसलं तरी माझं तुझ्यावर खरंच प्रेम होतं. तुझ्या प्रेमाचं तुडतुडं बऱ्याच वेळापासून ऐकतोय मी. बंद कर, आता इच्छा नाहीये. हा काय प्रकार आहे? मनस्वी, कसला प्रकार? हा जो तुम्ही चालवलाय तो. मी तुम्हाला सांगते ते पटत नाहीये का? मी असं म्हणालो का? पण मी काय करू? तिच्याशी बोलताना मला हे आठवतच नाहीये की या सगळं आधी घडून गेलेलं आहे. हे बघा, तुम्ही असंच करत राहिलात ना तर मी इथे थांबूनही काही उपयोग होणार नाही. आय अग्री, आय फुल्ली अग्री विथ यू. मला पटतंय. पटत असेल तर सांग, मी पटवून देते. मीरा, तू तुझ्या मर्यादा ओलांडत चाललीस. तुम्ही तुमच्या मर्यादा ओळखा मिस्टर श्याम. तुमच्या अवतीभोवती जे घडतंय त्याचं गांभीर्य ओळखा, नाही तर तुमची धडधड नाही. मनस्वी, तुम्ही सांगायला मी काय करू? आम्ही प्रयत्न करतोय पण माझा वर्तमान काळ मला पुढे जाऊ देत नाही. माझा भूतकाळ मला मागे खेचतोय. माझी शक्ती क्षीण होत चालली आहे. मनस्वी, काही करा पण हे पेंटिंग घेऊन आत्ताच्या आता हलवा प्लीज. हे पेंटिंग घेऊन हलवा. ओके ओके ओके, रिलॅक्स. मी खाली जाऊन ट्रान्सपोर्टेशनची काही व्यवस्था होते का ते बघते. तोपर्यंत प्लीज शांत राहा. तोपर्यंत मी ते एकटं काय करू? एक काम करा, डोळे बंद करा, चित्त एकाग्र करा, तुमच्या एखाद्या आवडीच्या विषयाचा विचार करा. आणि हो, मी परत येईपर्यंत तुमच्या अवतीभोवती काहीही घडलं तरी डोळे उघडायचे नाही. एवढं करू शकाल? ओके, गुड. आलीच. डोळेझाक करण्याने वस्तुस्थिती बदलणार नाहीये श्याम. जे योग्य ते योग्य, जे अयोग्य ते अयोग्यच. बस बस, खूप झाला. कसलं तरी तर्कट रचून मला मूर्ख ठरवतेस आणि स्वतः मात्र बुद्धिमान असल्याचं आवडतेस. मी म्हणत नाहीये श्याम, मी आहेच बुद्धिमान. हा राईट. मग तुझ्या ह्या बुद्धिमत्तेची आपण एक परीक्षा घेऊया. याच क्षणाची वाट पाहत होते विशाल. मी तयार आहे. आणि आता मी तुला सांगतो की तू मला कोणतेही 3 प्रश्न विचार. त्यातल्या एकाही प्रश्नाने निरुत्तर झाले ना तर मी माझा पराभव स्वतःहून मान्य करेन. क्वेश्चन नंबर 1 विचार श्याम. ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे तुला? ती सगळ्यांनाच माहित असते. त्या गोष्टीचं तात्पर्य सांग. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. कुठलंही काम चिकाटीने करत राहिलं की यश मिळतंच. ऍब्सोल्यूट रॉट. सशाच्याच वेगानं जायचं. फक्त झोपण्याचा मोह टाळायचा म्हणजे कासवाची आपली स्पर्धाच उरत नाही. दिस शुड बी द कन्क्लुजन. बट इट इज नॉट. कारण कासवाला तुच्छ समजणाऱ्या सशाला अति आत्मविश्वासाने झोप येणारच. ती त्याची नियती आहे. आणि म्हणूनच दुसऱ्यांच्या वेगाला न घाबरता आपण आपलं काम चिकाटीने करत राहायचं म्हणजे यश मिळतं. दॅट शुड बी द कन्क्लुजन. क्वेश्चन नंबर 2. तुझ्या एका हातात 1 किलो कापूस आणि दुसऱ्या हातात 1 किलो लोखंड ठेवलं तर तुला जास्त जड काय वाटेल? लोखंड. दोन्हीचं वजन सारखंच म्हणजे 1 किलो असताना लोखंड जड कसं? जड आणि हलकं हा फील आहे श्याम. 15 किलोचं सिलेंडर खूप जड आहे असं म्हणणाऱ्या बाईला तिचं 15 किलोचं लेकरू मात्र हलकं वाटतं की नाही? क्वेश्चन नंबर 3 आणि शेवटचा प्रश्न. एक शक्यता गृहीत धर. समजा तुझ्यासमोर एक लहान मूल आणि म्हातारा वैज्ञानिक पाण्यात बुडून मरतायत.
आणि त्या दोघांपैकी तू एकालाच कोणाला तरी वाचवू शकतेस. कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करशील? प्रॅक्टिकल उत्तर दे मीरा. वैज्ञानिकाला. का? कारण तू वैज्ञानिक आहे, समाजाला त्याचा उपयोग आहे. समाजाला त्याचा जो उपयोग व्हायचा तो होऊन गेलाय. तो म्हातारा आहे, भूतकाळ आहे. पण लहान मूल मात्र भविष्य आहे. त्याच्या नशिबी कदाचित त्याहीपेक्षा मोठा वैज्ञानिक होणं लिहिलं असेल तर. मोठा होणं त्याच्या नशिबात लिहिलं असेल तर त्याचं नशीबच त्याला वाचवेल की. पण भूतकाळाला वाचवण्याचा प्रयत्न जर वर्तमानाने केला नाही तर भविष्यही वर्तमानाला किंमत देत नाही. अग्रीड, पण वैज्ञानिकाला तरी तू कसं वाचवशील? कारण तो पाण्यात पडून मरतोय आणि तुला पोहता येत नाही. तुझा प्रश्न कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करशील असा होता आणि प्रयत्न करण्यासाठी पोहता येणं आवश्यक नाही. हा, प्रयत्न यशस्वी होण्यासाठी असेल कदाचित. आणि बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी स्वतः पोहून जाणं हा एकच उपाय आहे असेही नाही. देर यू आर. मला निरुत्तर करू शकणारा एकही प्रश्न तुला विचारता आला नाही. आता तू तुझा पराभव मान्य करशा. मान्य कर की तू समजतोस तितका बुद्धिमान तू नाहीयेस आणि तू समजतोस तितकी निर्बुद्धही मी नाही. हेही मान्य करशा की तुझा फक्त मुलामा बुद्धिवादाचा आहे. आत दडलेला माणूस मात्र संवेदना शून्य आणि निर्बुद्ध आहे. इतरांना मूर्ख समजणारा स्वतः मात्र महामूर्ख. आपल्या नात्यात हाच एक सोहळा व्हायचा बाकी होता. आज तोही झाला. पण याचा मला राग नाही, उलट आनंदच झाला. कारण स्वतःला बृहस्पतीचा अवतार समजणारा तू शेवटी शब्दांकडूनच पराभूत होऊन तुला हात उगारावा लागला. तोच माझा विजय आणि तुझा पराजय. जिच्या जोरांवर तू इतरांना अपमानित करीत आलास त्या बुद्धिमत्तेचा पराजय. मी जे बोलले ते मी करून दाखवलं. पण आता या घरात, या संसारात एक क्षणही थांबण्याची माझी इच्छा नाही. माझा पराभव केल्याचं सुख तुला इतक्या सहजासहजी मिळू देणार नाही. कुठे निघालात मिस्टर शाह? माझा ऐकून घेतल्याशिवाय जाता येणार नाही. मीरा, थांब. तुमची बडबड थांबवा मिस्टर शाह. अहो, तुम्ही ज्याच्या मागे धावत सुटलाय तो तुमचा भूतकाळ आहे, वर्तमान नाही. कितीदा सांगायचं तुम्हाला? अहो, मी तुम्हालाच वाचवण्याचा प्रयत्न करतेय, त्याला मदत नाही तर नाही, किमान विरोध तरी करू नका. आय एम सॉरी मनस्वी. माझ्या बाबतीत काय घडतंय कोण जाणे. कळत असूनही ओळख नाहीये, माहीत असूनही आठवत नाहीये. माझी बुद्धी विदूर झाली. मी धावतोय तसाच गाफीलपणे दिशाही. पण जे घडलं त्यात मी जाणीवपूर्वक आयोग्य वागलो नाही, कधीच नाही. मग माझ्याच वाटा हा मनस्ताप का? माझ्यावरचा अन्याय का? प्रत्येकाची अशी कन्व्हिनियंट फिलॉसॉफी असते मिस्टर शाह. त्यानुसार तुम्ही ज्याला योग्य समजताय ते योग्य असेलच असं नाही. तुम्ही ज्याला चूक समजताय ते चूक असेलच असं नाही. आणि म्हणूनच तुम्ही ज्याला अन्याय समजताय ना तो अन्याय असेलच असं नाही. मनस्वी, माझ्या जाणीवा बधीर झाल्या, संवेदना गोठून गेल्या. या काळाच्या सीमारेषा धुसर झाल्या. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय. पण कोण जाणे, हा देखील निश्चित वर्तमान काळ आहे का कुण्या अज्ञाताचा हा देखील एक भूतकाळच आहे. तुम्हाला तेच सांगायचा कंटाळा आलाय मला. आता माझीही सहनशक्ती संपत चालली आहे. मीरा, तू परत का आलीस? स्वतःच्या इच्छेनं घर सोडून गेली होतीस ना, मग आता परत का आलीस? काय हवंय तुला? तुम्ही पुन्हा तेच करताय. मला जाब विचारायला? कसला जाब? मी तिथे होतो फक्त, त्यात माझा दोष काय? अगं, माझ्याशी भांडून रागारागाने घर सोडून जाताना जिन्यावर पाय अडखळून तू स्वतः पडलीस. तुला काही मी ढकललं नाही. मग जे घडलं त्यात माझा दोष कसा? मी शेवटचं सांगतेय, सावरा स्वतःला. मी तुला कसं वाचवणार होतो? नाही, मला नाही आठवत. ठीक आहे, केला असेल तू आधारासाठी हात पुढे. पण जे घडलं ते इतक्या वेगाने घडलं की माझ्या मेंदूला निर्णय घ्यायला वेळच मिळाला नाही. तुमचं भविष्य तुम्ही स्वतः निवडलंय मिस्टर शाह. आता त्याला कोणाचाच इलाज नाही. मग हे कसं करणार होतो? मान्य आहे, आपली बायको घसरून पडतीये म्हणल्यावर आधारासाठी हात आपोआप पुढे जायला हवे. खरंय, पण नाही गेले हे देखील खरंय.
कारण तू केलेल्या अपमानाचा घाव ताजा होता. शिवाय तुझं जरी माझ्यावर प्रेम असलं तरी माझ्या मनात मात्र तुझ्याबद्दल आकसच होता अगदी पहिल्यापासून. हेच ऐकायचं होतं ना तुला. पण जे घडलं त्याचं मलाही वाईटच वाटलं. आनंद नाही झाला. म्हणून तर तुझ्या ट्रीटमेंटवर पाण्यासारखा पैसा खर्च केला मी. आता कुठे निघालीस? माझं ऐकून घे ना मीरा. माझं ऐकल्याशिवाय जाऊ नको. मीरा प्लीज थांब. थांबा मिस्टर श्याम. अहो त्याच्या मागे धावू नका. तो भास आहे. अहो असे बेभान होऊ नका. सावरा स्वतःला. जिन्यावरून पडाल. मिस्टर श्याम, मिस्टर श्याम. तुम्हाला वाचवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला मिस्टर श्याम. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत केला. माझं कर्तव्य मी पार पाडलंय. शेवटी शिक्षा ही गुन्हेगाराला आकर्षित करतेच. तिने तुम्हालाही केलं. शिक्षा ही प्रत्येक गुन्ह्याला मिळायला हवी. तशी ती मिळतेही. पण शिक्षा देणारा देव नाही, कारण तो दयाळू आहे. दैव नाही, कारण ते संचित आहे. नियती नाही, कारण ती तटस्थ आहे. आणि राजा नाही, कारण तो कल्पनेत आहे. हे सगळे निमित्त मात्र शिक्षेची फक्त भीती दाखवतात. प्रत्यक्षात शिक्षा देते ती आपलीच सद्सद्विवेक बुद्धी, आपलाच कॉन्शियन्स. गुन्ह्यापासून परावृत्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाराही तोच. आणि हातून घडलेल्या गुन्ह्यांना शिक्षा देणाराही तोच, ज्याचा त्याचा कॉन्शियन्स. विशेष आभार प्रवीण, किरण आणि आयशा जवेरान, रेवा आणि रिद्धी कुलकर्णी, प्रसाद आणि रुपाली गोलवालकर, अनिश साठे, देवयानी भावे, निशाद फगडे, मधुरा आणि ओजस नामजोशी, मुग्धा कुलकर्णी. कलाकार श्याम, मिलिंद कुलकर्णी. मीरा श्वेता आंबे. प्रियांका नेमकर. प्रकाश योजना अद्वैत जोशी आणि साकेत कर्वे. ध्वनी संयोजन प्रज्वला घाटे आणि दिग्दर्शक चैतन्य बोलसे.